राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्याचं 6 पदरीकरणाचं काम संथ गतीनं सुरू आहे। यंदाच्या अतिवृष्टीमुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात लहान मोठे अपघात होत आहेत। महामार्गावरील उजगाव पुलाखाली मोठमोठे खड्डे पडलेत। त्या ठिकाणी पाणी साचून रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। इथं सुद्धा अपघातांचं प्रमाण वाढलंय। हे जीवघेणे खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होतीये, परंतु त्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही। अखेर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली उजगाव पुलाखालील खड्ड्यांमध्ये उभं राहून प्रशासनाच्या निषेधाचे फलक हातात घेऊन निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला। यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता महेश पाटोळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार यांना राजू जाधव यांनी जाब विचारत रस्ता तातडीनं खड्डेमुक्त करावा, अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवू असा इशारा दिला। यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलकांना तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं। या आंदोलनात अवधूत साळोखे उपजिल्हाप्रमुख, पोपट डांगट, विक्रम चौगुले, विराग करी, राहुल गिरुले, संदीप दळवी, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, दिलीप सावंत गांधीनगर, सचिन नागटिळक, अजित पाटील, अनिल माळी, शफिक देवळे, राजू राठोड, मनोहर अहुजा, बंडा पाटील आदींनी सहभाग घेतला।